डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यातील बबलात येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याची दुर्दैवी घटना घडली। या दुर्घटनेत 13हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी गुरुवारी बबलात येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त शाळेची पाहणी केली। यावेळी त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली। विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबतही त्यांनी डॉक्टर व संबंधितांकडून माहिती घेतली। दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। शाळेच्या इमारतीची तातडीने तांत्रिक पाहणी करून धोकादायक भागांची दुरुस्ती करणं, आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करणं तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं म्हेत्रे यांनी सांगितलं। शाळेतील इतर बांधकामांचीही तपासणी करून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत यासाठी संबंधित विभागाने खबरदारी घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली। शाळांमधील जुन्या व जीर्ण इमारतींची नियमित तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्तीची कामं वेळेत पूर्ण करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।